वादळी पाऊस, विजेचा कडकडाट आणि एका क्षणात कोंबडी फार्ममधील 8,000 पक्ष्यांचा मृत्यू. कर्जतमध्ये नेमकं घडलं काय? एका जोरदार विजेच्या कडकडाटाने आणि भिंत कोसळल्याच्या आवाजाने सुमारे 8,000 पक्ष्यांचा जीव गेला. ही धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील कवडाणे येथे वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे युवा उद्योजक अक्षय सुद्रिक यांच्या पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला. शेजारी असलेल्या जुन्या पोल्ट्री फार्मची भिंत कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्याचवेळी झालेल्या प्रचंड विजेच्या कडकडाटामुळे एसी पोल्ट्री फार्ममधील हजारो पक्षी घाबरले आणि मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृत पक्ष्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही घटना नैसर्गिक आपत्तीमुळे घडल्याने शेतकऱ्याची कोणतीही चूक नसल्याचे सांगत नुकसान भरपाई देण्याची आणि कोणताही दंड आकारू नये अशी मागणी करण्यात आली आहे. नैसर्गिक संकट एका क्षणात वर्षानुवर्षांची मेहनत उद्ध्वस्त करू शकते. अशा वेळी तातडीची सरकारी मदत आणि योग्य नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे.